भारत का सच, हर भारतीय की आवाज़। काका काय सांगाल या सगळ्या गोष्टीबद्दल? नाही, हा एक खेळ आहे आणि मी असं समजतो की दोन पैलवान आहेत, त्यात एक पडणार एक जिंकणार आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि माझं तर 125 मतांनी पराभव, साधारणतः 249नी जो पराभव झाला, तर त्यात काही आपलेच लोक इकडं तिकडं झाले. कारण इलेक्शनचा टाईम हा जो वाढला ना, त्या टाईममध्ये थोडासा विरोधकांना प्रचार करण्याचा थोडासा मोठा संधी मिळली. काय हरकत नाही, पडलो जरी असेल तरी आमच्या मागं आमदार विजय बापू शिवतारे यांचं मोठं पाठबळ आहे आणि ते इथून पुढचे 4 वर्ष आमदार आहेत आणि त्यांचा मोठा निधी आता आपल्याकडं उपलब्ध आहे. आणि मी इलेक्शन व्हायचं होतं म्हणून असं काही नाही, आणि आता इलेक्शनमध्ये मी जरी पडलो तरी पण मी सांगतो की आता हा रिक्षा स्टँड ते स्मशानभूमी हा 60 लाख रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर झालेला आहे. त्यानंतर रिक्षा स्टँड ते कॅनॉल तो बी 60 लाख रुपयाचा रस्ता मंजूर आहे. आणि आता ह्याच्यानंतरच्या काळात मी गंगानगर असू किंवा गुरुदत्त कॉलनी असू, माझा वार्ड जरी नसेल तरी मी गुरुदत्त कॉलनीमध्ये 6 नंबर लाईनमध्ये आत्ता 30 लाख रुपयाचं 2 दिवसामध्ये काम चालू करणार आहे. 2 ते 4 दिवसामध्ये चालू होईल. तसंच बेकराईनगरमधील महाराष्ट्र बँकेच्या मागला रस्ता आहे, तो बी मंजूर होता, इलेक्शनच्या आधी मंजूर झालेला आहे, पाईपलाईन पडलेले आहेत. तरी पण काय हरकत नाही, लोकांनी मला जिथपर्यंत योग्य ठरवलं तिथपर्यंत लोकांनी मला मतरूपी आशीर्वाद दिलेला आहे थोड्याफार प्रभावाने. कारण मी त्या वार्डात नवीन आहे, का माझा वार्ड हा गंगानगरचा होता. गंगानगरमध्ये मला भरघोष मतांनी माझ्या मिसेसला उपस्थितीमध्ये चांगल्या भरघोष मतांनी निवडून दिले. 635 मतांनी माझा मिसेसचा विजय झालेला आहे. आता मी नवीन त्या वार्डात असल्यामुळं थोडंसं लोकांना माझा परिचय कमी असला, त्यामुळं थोडंसं ही झालेलं आहे. पण काय हरकत नाही, मला आमचेच चुलते म्हणा, काय हरकत नाही, त्यांनी मला राजकारणात आणलं. त्या राजकारणात आणलं, त्यांच्या विरोधात मला लढण्याची पक्षाने संधी दिली आणि मला लढावं लागलं. पण मी लढता असता का नाही तिथं मला थोड्याशा मताने, म्हणजे 2-3 टर्म त्यांनी तिथं ग्रामपंचायतचं सदस्यपद भूषवलेलं आहे, त्या सरपंच राहिलेले आहेत तिथं, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य राहिले, आणि त्यांच्या विरोधात मी एवढ्याशा मताने पडलो, त्याचं मला काही दुःख वाटत नाही. आणि त्याच्याबद्दल बी मी एकटा माणूस तिथं लढतो आहे 2 वार्डमध्ये. आणि यांची सगळ्यांची ताकद म्हणजे राष्ट्रवादी गटाचे पूर्ण नेते, केंद्रीय मंत्र्यांसकट सगळे तिथं उपस्थित राहिले मला पाडायला. ह्याच्यातच मला काही असं वाटत नाही की मी लय मताने पडलो किंवा पडलो आहे. ह्याच्यात मला काही दुःख वाटायचं काही कारण नाही आणि मी ते हार मानत नाही. त्या जोमाने मी तिथून पुढं बी काम करणार आणि करत राहीन, ह्याच्यात शंका नाही. वार्ड क्रमांक 4मधून विशाखाताई निवडून आलेले आहेत. जनतेने त्यांना आपलं नेता म्हणून स्वीकारलेला आहे. जनतेला तुम्ही काय संबोधित करणार याबद्दल? जनतेने जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे किंवा माझ्या पत्नीवर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि त्यांना हे जे संभवतो की माझ्या काळामध्ये आता आपण बघतो आहे कॅनलच्या बाजूने महात्मा फुले वसाहत खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी विजय बापू शिवतारेंशी मध्ये चर्चा केली या गोष्टीवर, ममताताई असतील त्यांच्याशी चर्चा केली की बाबा इरिगेशनची जी जागा आहे ती इरिगेशननी SRA करता कन्वर्ट करण्यासाठी परमिशन घ्या. आणि ती परमिशन घेऊन माझं स्वप्न आहे किंवा विजय बापू शिवतारेंचं बी स्वप्न आहे की बाबा तिथे SRA मंजूर झाला तर गोरगरीब जनतेला सगळ्यांना हक्काची घरं मिळतील. ह्याकरता मी आणि माझी पत्नी आणि विजय बापू शिवतारे आग्रहाने प्रयत्न करणार आहेत आणि शक्यतो करणार नाही म्हणजे करूनच दाखवीन असं मला विश्वास आहे. पण तरी पण ते इरिगेशनच्या परमिशनवर आधारित आहे. इरिगेशनने जर 100% परमिशन दिली तर ते 100% काम मार्गी लावू हे ग्वाही देतो. 21 तारखेला झालेलं मतदान त्या निकालाबाबत आपण सहमत आहात का? नक्कीच, जनतेने दाखवलेलं कौल आहे त्याबद्दल काय दुमत नाही. ठीक आहे, पण अपेक्षित नव्हता हा निकाल, पण झाला, काय हरकत नाही. जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि इथून पुढं बी जनतेचं काम करत राहणार आणि करू, त्याच्यात काही दुमत नाही. आमचे पाठबळ थोडंसं जर कमी पडलं असेल तर आम्ही इथून पुढं जास्त जोमाने काम करून पुढच्या येत्या इलेक्शनमध्ये आम्ही ते दाखवून देऊ की बाबा आम्ही कुठं कमी पडलेलं नाही. शेवटी काय झालं माहिती का, जनतेची कामं खूप केलेली आहेत. ह्या भागातलं जर तुम्ही विचार केला ना गंगानगरमधला, तर माझ्या काळातलं एकही रस्ता असं जनतेने सांगावं नाही की हा माझ्या काळातला नाही आहे. म्हणजे मी जे 2011ला इलेक्शन झाली ते 17पर्यंतची 12 ते 17मधली जे इलेक्शन झाली त्या इलेक्शनच्या काळातलेच हे सगळे रस्ते आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, ह्याबद्दल दुमत नाही. हे सगळे रस्ते आखूड होते, जे 8 फुटाचे 7 फुटाचे 9 फुटाचे होते, ते मी स्वतः लोकांशी झगडून रस्त्यांचे ओटे काढलेले आहेत. यासाठी
कोणत्या बी लोकांनी नाही म्हणावं नाही की कारण का ते मी केलेलं आहे आणि करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे रस्ते माझ्या काळातले. आणि जर कोणी नाही म्हणत असेल ना तर त्याला मी कागदोपत्री पुरावे सकट द्यायला तयार आहे. जे काही विरोधक असतील ना की आम्ही केलं मी केलं म्हणणारे, तर त्यांनी कागद घेऊन यावं ना माझ्यापाशी की हां बाबा आम्हीच केलं आहे म्हणून. मी तसे ग्रामपंचायतचे पूर्ण ठरावा सकट मी देऊ शकतो की बाबा त्या काळात मी ते कामं केलेली आहेत आणि करून दाखवलेले. परत आमदार निवडून आल्यानंतर मी ज्यावेळेस विजय बाप्पू शिवतारेंच्या आमदारकीच्या वेळेस मतदार मागण्यासाठी फिरत होतो त्यावेळेस पाण्याचा शब्द दिला होता लोकांना. तर ते निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये 1-2 महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांना घरोघरी कॉर्पोरेशनच्या ह्या टाक्यांचं पाणी म्हणजे MGPचं पाणी सगळ्यांना कनेक्शन दिलेले आहेत. म्हणजे घरोघरी दिसाड पाणी पुरवलेलं आहे आत्ता. ह्याच्यात दुमत नसावं. कोणीही कोणत्या जनतेला तुम्ही विचारलं तर दिसाड पाणी येते का, तर येतं आहे, हे शब्द मिळतील तुम्हाला ऐकायला. तसंच आता आम्ही जर का 100 कोटी रुपयाची बाप्पूंनी मंजुरी दिली, त्या 100 कोटी एकनाथबाईंनी ती मंजुरी दिलेली ना, त्या मंजुरीनंतर आता माझ्या डोक्यातलं एक स्वप्न आहे की बाबा मेन लाईनवरनं खाली पाणी जाईन. बेंदवाडी असन, चोरगडेमळा असन किंवा चंदवाडी असन, ह्या भागांनासुद्धा पाण्याची पाईपलाईन जायला पाहिजे आणि ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू असं मी सगळ्या मतदाररूपी आशीर्वाद देणाऱ्या जनतेला संभावतोय. गंगानगरमधल्या जनतेने जो मला मतदाररूपी आशीर्वाद दिलेला आहे त्यासाठी मी कायम पात्र ठरण्याचा प्रयत्न करील. मी त्यांचे प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करते व त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे माझ्यावरती, मी त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या प्रभागामध्ये पूर्णपणे सहकार्य करेल, काम करण्याचा प्रयत्न करेल व त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करेल. ताई, विजयाचा गुलाल आपण उधळलेला आहे आणि या प्रभागामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये अशी 3 मुख्य कामं कोणती असतील जे आपण करणार आहात, काय सांगा? प्रथमतः पूर्ण या भागामध्ये एक पोलीस स्टेशनचा प्रश्न तो मार्गी लावणार, पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आणि तिसरा म्हणजे स्ट्रीट लाईट.